वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। तर आज मी आलेली आहे मस्तपैकी व्हिडिओ घेऊन। तर मी आज बनवणार आहे मस्तपैकी मच्छीचं कालवण, फिश फ्राय आणि मच्छीचं कालवण बनवणार आहे। माशाचं कालवण झटकीपट आणि पटापट कर्नाटक स्पेशल आहे गाईस, तुम्ही बघा। पण मी नाही करणार आहे, मम्मी करणार आहे। मी फक्त व्हिडिओ शूट करणार आहे गाईस। तर पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा गाईस। तर कसं झालंय, ठीक आहे ना? तर मस्तपैकी बनवूया गाईस। तर मी आज मस्तपैकी ॲब्रो वगैरे करून आले, दिसते का गाईस तुम्हाला? आय एम जस्ट जोकिंग, पण केलेत ॲब्रो हा मी। तर चला आपण आता बनवूया माशाचं कालवण मस्तपैकी। तर माझी मम्मी बनवणार आहे गाईस। तर झटकेपट आणि पटापट। मासे मला एवढं आवडत नाही, फक्त फ्रायवाले मी खाते गाईस। तर फ्राय पण करणार आहे आणि माशाचं कालवण पण करणार आहे। तर चला मस्तपैकी तुम्हाला दाखवते, चलो गाईज। आज बनणार आहे मच्छी फ्राय आणि मच्छीचं कालवण मस्तपैकी। तर चला आपण करूया मस्तपैकी मच्छी फ्राय। बघू शकता। तर माशाचं कालवणसाठी काय काय लागतं बघून घ्या गाईज। तर चला, हे भाजून घ्यायचे टमाटे, 3-4 टमाटे आहे, थोडंसं कोथिंबीर आहे, मस्तपैकी अर्धा वाटी खोबरं आहे, अद्रक आहे आणि जिरा भाजून घ्यायचं, इलायची आहे, हे काय बोलतात काळी मिरी आहे गाईज मस्तपैकी। तर एवढं वाटणला टाकायचं मस्तपैकी आणि लसूण पण टाकायचं गाईज। तर याच्यामध्ये नाही आहे सध्या तरी। तर चला हे वाटून घेऊया आपण। आज बनणार आहे मच्छीचा कालवण मस्तपैकी झटकीपट आणि पटापट, आणि माझी मम्मी बनवणार आहे गाईज। तर चला। तर गाईज माझी मम्मी वाटण काढत आहे, मिक्सर लावलं आहे म्हणून मी व्हॉइस रेकॉर्ड करत आहे मस्तपैकी। आणि माशांना स्वच्छ धुवून घ्यायचं गाईज। मी असं डीजे टाईप का करत आहे, कारण की माझ्या मम्मीने मिक्सर चालू केला आहे गाईज। हा मस्तपैकी धुवून घ्या, नाहीतर तुम्ही असंच टाकताल। मासे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या अगोदर, तर ठीक आहे। तर मस्तपैकी तुम्ही बघू शकता माझी मम्मी मसाला काढत आहे, रॅप चिकवाला एकदम झणझणीत, ठीक आहे। तर बघू शकता गाईज मी डान्स करत आहे मिक्सरच्या साऊंडवर। मी कशावर पण डान्स करते गाईज, चलता आहे, एन्जॉय करो मस्त। तर गाईज तुम्हाला सांगते, माझी मम्मी मस्त बनवते गाईज। कर्नाटक स्पेशल आहे एकदम, साऊथवाला एकदम झणझणीत करणार आहे माशाचं कालवण। आणि झटकीपट पटापट आहे गाईज मस्तपैकी। तुम्ही एकदा करून खायला ना गाईज। पण मला तर काही आवडत नाही, थोडं खाते मी। आणि मासे फ्राय केलेले खाते गाईज, खोटं नाही बोलत। मासे फ्राय आवडतात, फिश फ्राय आवडतात मला, कालवण जास्त काही आवडत नाही। तर तुम्हाला दाखवते मस्तपैकी करणार आहे माझी मम्मी आज। तर रविवारचा बेत मस्त आहे गाईज, एकदम मस्त आहे गाईज। तुम्ही करून तर बघा एकदा। आणि चला तुम्हाला दाखवते कसं करते मम्मी, ठीक आहे, चला गाईज। फायनली चालू झालं फोडणी द्यायचं गाईज। तेल जास्तच लागतं गाईज, तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता। तर तेल जास्तच लागतं नॉनव्हेजला। तर बघू शकता मस्तपैकी। तर कांदा 2 कापून घ्यायचे मस्तपैकी आणि कट करायचे बारीक, आणि त्याला ब्राऊन करायचे। आणि फक्त हे बांगडा मासे आहेत बघितलं, असे कट करून घ्यायचे कालवणसाठी। आम्ही असं करतो, तुमची इच्छा असेल तर तुम्ही अख्खे पण टाकू शकता, पण हे असं चांगलं आहे की पातेल्यामध्ये बसतं काही सगळं, ठीक आहे ना। असे कट करून घ्यायचे मस्तपैकी। तर चला ह्याला झाकते, ऐशो पडलंच हे। तर झाकते मस्तपैकी। तर चला बघा, ह्याला थोडंसं फ्राय होऊ द्या कांद्याला मस्तपैकी। तर आपला पेस्ट रेडी आहे इकडे। पेस्ट म्हणजे कोलगेट पेस्ट नाही, हे फोडणी द्यायचं, फोडणी देण्यासाठी आपलं अद्रक लसूणचं पेस्ट तयार आहे। तर जस्ट कॉमेडी गाईज। तर बघू शकता ही माझी मम्मी आहे, गरा 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 फिरवत आहे। तर तुम्ही बघू शकता गाईज। तर असं गरा गरा फिरवायचं तेल टाकून। तर आहे ना, थोडंसं मस्ती पण राहू द्या म्हणून मी थोडंसं मस्ती करत आहे मम्मीसोबत। तर ठीक आहे। तर ब्राऊन करून घ्यायचं मस्त तेल, गॅस फास्ट ठेवा गाईज। तर है ना, आज मस्त करणार आहे माझी मम्मी झटकीपट आणि पटापट गाईज। तर माशाचं कालवण। आणि तुम्ही बघू शकता हे आहे, काय आणलंय मम्मीने तुम्हाला दाखवते, हे आहे मच्छी फ्राय बघा, बांगडा फ्राय मिक्स, स्पेशल बांगडा फ्राय मिक्स आहे असं लिहिलेलं आहे। आणि हे मच्छी फ्राय मसाला आहे। तर फ्राय करताना टाकायचं आहे गाईज आपल्याला, ठीक आहे ना। तर ह्याला भाजू द्या मस्तपैकी। तर तुम्ही बघा मस्तपैकी वाटण वाटलेलं पूर्ण टाकलं आहे मम्मीने। आणि थोडंसं चिकन मसाला पण टाका गाईज, ठीक आहे ना। आणि हळद टाका, बघा माझी मम्मी कसं टाकते, हळद टाका थोडंसं। आणि आता जाणार मस्तपैकी कांदा मसाला वगैरे, धनिया पावडर। तर तुम्ही बघू शकता मम्मी काय काय टाकते बघा गाईज, मी तुम्हाला सांगत जाते। आणि एकदा नक्की ट्राय करा गाईज। तर बघू शकता हे आहे धनिया पावडर, थोडंसं घालायचं, जास्त नाही गाईज।
तर आता टाकणार आहे मस्तपैकी. माझ्या मम्मीने हातामध्ये घेतला आहे मसाल्याचा डब्बा. तर तुम्ही बघू शकता, हे आहे कांदा मसाला, माझा फेवरेट कांदा मसाला गाईज. तर 2 चम्मच, हे 3 चम्मच, हे अजून थोडंसं 3.5 चम्मच टाकलेलं आहे. तिखट बघा तुम्ही कसं खाता, तुम्हाला जेवढं स्पायसी पाहिजे तेवढं करा. माझ्या घरात तर स्पायसी खातात गाईज. तर आता जाणार मीठ. बघा हे मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाका मस्तपैकी. आणि त्याला आता गरा हलवायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं गाईज. तुम्ही बघू शकता मस्त फ्राय होईल. तुम्ही बघा मस्तपैकी. तर चला, माझी मम्मी तिकडे गेली, मी ह्याला थोडंसं हलवते मस्तपैकी. मिक्स करून घेऊया गाईज, है ना. तर चला, तुम्ही बघू शकता. बघा गाईज, असं तर्री सुटायला पाहिजे व्यवस्थित ना, तर जाऊन चांगलं होतं. आणि कोण कोण बोलतं तेल जास्त नाही टाकत, कोण कोण बोलतं तेल एवढं असतं का. पण नॉनव्हेजला भाई एवढंच तेल लागतं. तुमच्या हिशोबाने तुम्हाला तेल जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता. आमच्या हिशोबाने आम्ही असं टाकलं गाईज. तर ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी पण जाणार गाईज, चिंचेचं पाणी पण टाकायचं गाईज. मग गाईज चिंच भिजून ठेवले होते मम्मीने, आणि ह्याचा रस्सा म्हणजे चिंचेचं पाणी काढून घेतले, ते पण पाणी टाकायचं. तुम्ही बघू शकता मस्तपैकी. तर ह्याच्यात हे उरलेलं वाटण आहे, म्हणजे हे फेकायचं नाही. बघा ह्याच्यामध्ये मसाला लागलेला आहे, ह्याच्यात चिंचेचं पाणी टाकलेलं आहे, तेच ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर आता बघू शकता मी टाकते पाणी. ठीक आहे गाईज, तर बघू शकता तुम्ही. तर चला आपण ह्याला हलवूया मस्तपैकी. गरा 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 गाईज. तर तुम्ही बघू शकता. आणि तुमच्या हिशोबाने पातळ घट कसं करायचं आहे तसं करा गाईज. तर तुम्ही बघू शकता. तर आम्हाला एवढं पाहिजे. तर मम्मी म्हणते बास म्हणते का काय म्हणते. तर आमच्या घरात नॉनव्हेज मस्त बसवणार आहे गाईज. मस्त बेत असला की आमच्या घरात जास्त खातात, पितात म्हणजे हे कालवण, माशाचं कालवण गाईज पितात. सर्दी वगैरे असली तर निघून जाते तिखट मस्तपैकी गाईज. तर तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यात हे उकळी आल्यावर आपण मासे सोडूया. ठीक आहे, बघू शकता मस्तपैकी. आता जाणार ह्याच्यामध्ये, उकळतोय मस्तपैकी रस्ता आपला. हे बघा, एक एक मासे सोडून टाकायचे त्याच्यामध्ये मस्तपैकी. हळूहळू सोडा गाईज, चटके वगैरे बसून घेऊ नका. ठीक आहे ना. तर माझी मम्मी असं हळूहळू सोडत आहे गाईज. तर सोडून टाकायचे सगळे मासे. तर तुम्ही बघू शकता मम्मी टाकते तोपर्यंत आणि तुम्हाला मी दाखवते फ्रायवाले कुठले आहेत. हे बघा, हे फ्रायवाले आहेत गाईज. हे फ्राय करणार आहे मस्तपैकी. ठीक आहे, एवढे मासे आणि एवढ्या माशाचा रस्सा मस्तपैकी बघू शकता. हे बघा गाईज, मस्त आहे. तर आता ह्याला गरा फिरवर मम्मी. आणि मला मासे जास्त आवडत नाही गाईज, खरंच सांगते. तर माझ्या घरात खूप आवडतात, तर ते लोक खातात. बघा असं मिक्स करून घ्यायचं. हे झालं माशाचं कालवण गाईज. तर ह्याला थोडं उकळी येऊ द्या, आहे ना. 10 मिनटं ठेवायचं शिजवायला. ठीक आहे. तर बघा तर्री बिरी कसं मस्त आलेत. तर चला, मम्मीने झाकण ठेवलेलं आहे. तर आता माशाचं कालवण झालंय, 10 मिनटं शिजून घ्यायचं. तर माशाचं कालवण इज डन गाईज, एक नंबर. आणि काय बोलतात, चिंचेचं पाणी घालायचं हा माशाच्या कालवणमध्ये, तरच टेस्ट येते गाईज, सिरियसली सांगते. तर ठीक आहे, आता माझी मम्मी फ्रायसाठी मसाला काढत आहे. तुम्हाला सांगते मसाल्यामध्ये काय आहे. सिम्पलच असतं गाईज, पण कर्नाटक स्पेशल. ठीक आहे, तर तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे, त्याच्यामध्ये मम्मी काय काय घालते, मसाला कसा रेडी करायचा. ठीक आहे ना, एकदम सिंपल आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते, आणि हे शिजल्यावर पण दाखवते. ठीक आहे, तसंच करून खावा मस्तपैकी. आता काय श्रावण स्टार्ट होणार, मग खाऊ शकत नाही. खाणारे खातात म्हणा, जे श्रावण पाळतात त्यांना, ते लोक खाऊ शकत नाही गाईज, जसं की मी, है ना. तर श्रावण स्टार्ट झाल्यावर मी खाणार नाही आहे गाईज. तो ठीक आहे, चलो हम देखते हैं मम्मी क्या क्या कर रही. चलो गाईज, मध्ये बघू शकता मिरची पावडर आहे, मीठ आहे, धनिया पावडर आहे, फिश फ्रायचा मसाला आहे. एवढंच टाकून मस्तपैकी मिक्स करायचं गाईज. आणि थोडीशी हळद आहे. आणि हे बघा मम्मीने ऑलरेडी भरून ठेवली आहे गाईज. असं भरायचं मस्तपैकी. आणि स्पायसी मस्तपैकी बघा फ्राय व्हायला रेडी झालेले आहेत. मसाला लावून ठेवलेला आहे मम्मीने. तर बघू शकता. तर एवढा मसाला अजून उरलेला आहे गाईज. तर ह्याच्यामध्ये रवा वगैरे आम्ही टाकत नाही गाईज, फक्त मिरची पावडर, धनिया पावडर, फिश फ्राय मसाला आणि मीठ आणि मिरची पावडर आहे गाईज, बस. ठीक आहे ना. तर हे फ्रायसाठी रेडी झालेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते मस्तपैकी.
माशाचं कालवण की कसं झालंय उकळल्यानंतर शिजल्यानंतर. ठीक आहे, तर चला जा रही हूँ माशाचा कालवण टॅन टॅन. तर बघू शकता गाईस काय मस्त तर्री बिर्री वाफ निघते. गॅस बंद केलेला आहे, 10 मिनिटच चालू होता म्हणजे मासे टाकल्यानंतर शिजलेले आहेत गाईस मासे. तुम्ही बघू शकता काय मस्त तर्री आहे गाईस. असं करून एकदा खावा नक्कीच गाईस, एक नंबर आणि झटकेपट. फक्त 10 ते 20 मिनिटात झालेली ही कालवणचा झणझणीत माशाचा रस्सा आहे मस्तपैकी, माशाचं कालवण गाईस. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी. ठीक आहे, तर कसा कसा वाटतोय, दिसायला किती छान वाटतंय ना. तर चला मासे फ्राय करूया. ठीक आहे, तर बघू शकता मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे आणि तव्यामध्ये फ्राय करत आहे. तर मसाला लावून ठेवलेला ऑलरेडी फिश होते, तर असं एक एक करून सोडायचे मस्तपैकी तेलामध्ये, गरम तेलामध्ये. आणि थोडंसं तेल टाकायचं असं वरती, जसं माझी मम्मी करत आहे बघा. तुम्ही मस्तपैकी बघू शकता. असे मस्त फ्राय करून घ्यायचे. असे सगळे फ्राय करून घेणार आहे आम्ही. तर एक डेमोसाठी दाखवते गाईस की कसं फ्राय करायचं बघा. असं तेल जास्तच लागतं फ्रायसाठी, डीप फ्राय आहे. तर सो बघा कसं मस्तपैकी माझी मम्मी फ्राय करत आहे गाईस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट आणि एक लाईक करा आणि सबस्क्राईब माय चॅनल गाईज. तोपर्यंत शिजते 10 मिनटं 10-15 मिनटं असं शिजवायचं. तर बघू शकता की कसं मम्मी पलटी मारत आहे बघा गाईज. हे झालेलं आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं गाईज. मासे थोडेसे मोठे मोठे आहेत मस्त. तर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, कच्चे ठेवायचं नाही आतमध्ये. मसाला आतमध्ये मुरला पाहिजे गाईज मस्तपैकी. आणि एकदम स्पायसी, व्हेरी स्पायसी तिखट झार आहे. तर आम्ही असं खातो गाईज. तुम्हाला जर तिखट नसेल तर थोडं मसाला लावू शकता. तर ठीक आहे ना, अशा पद्धतीने मच्छी फ्राय होते, फिश फ्राय. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे मस्तपैकी गाईज. हे पूर्ण रेडी झालेले आहेत, म्हणजे हे फुल डीप फ्राय झालेले आहेत आणि हे शिजले पण आहेत मस्तपैकी. तर हा फ्राय डन झालेला आहे. आता नेक्स्ट सोडूया मस्तपैकी. मम्मी बघा सोडते आता मस्त. तर तुम्ही बघू शकता कसं सोडायचं आणि हे बाजूलाच ठेवायचं असं गाईज, कारण की ते तेल थोडंसं खाली, म्हणजे तेल जास्त राहायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये. बघा मम्मी नेक्स्ट ट्रिप सोडत आहे मस्तपैकी माझ्या, तुम्ही बघू शकता. तर ह्या पद्धतीने असे मम्मी हे झालेले तळलेले ते साईडला करत आहे आणि नेक्स्ट सोडत आहे, बघू शकता तुम्ही. तर चला सगळं फ्राय करून घेते मस्तपैकी, तुम्हाला दाखवते बघा गाईज. मस्त असं सोडायचं आणि हे बघा माझ्या मम्मीला चटकत बसत नाही गाईज, असंच पकडते. तर चला तुम्ही बघू शकता पूर्ण मच्छी फ्राय झालेल्या आहेत मस्तपैकी गाईज. बघू शकता किती छान वाटतंय गाईज आणि असं वाटतं की कधी खाणार, तोंडात एवढं पाणी आलेलं आहे गाईज. तुम्ही बघू शकता मस्तपैकी झटकीपट पटापट गाईज. व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज नक्कीच कमेंट करा की फिश फ्राय कसा झाला आहे मस्तपैकी झटकीपट आणि पटापट गाईज माझ्या मम्मीने केला आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. लव यू अँड बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण.